नमस्ते. माझं नाव सागर सीताराम परचाके. मला 2020मध्ये कॅन्सर झाला होता. खूप डाऊन कंडिशन होती ॲक्च्युली. डॉक्टर बोलले की काही होऊ शकत नाही. 4th स्टेज होता कॅन्सरचा. एकदमच गिल्यात केस होती ॲक्च्युली. हॉस्पिटलला ॲडमिट झालो तेव्हा डॉक्टर बोलले की आम्ही प्रेयर ट्राय करूया. पहिला कीमो दिला तेव्हा पूर्ण बॉडी एकदमच उतरली, केस गेले, बघू शकता तुम्ही. केस पूर्ण गेले, दाढी सगळे गेले होते. आणि डॉक्टर बोलले की आता तुम्हाला जवळजवळ 4 कीमो घ्यावं लागतील, ठीक आहे. आणि पहिल्या कीमोमध्येच पूर्ण बॉडी एकदम हालत खराब झाली होती. पण अशा वेळेला माझी फ्रेंड आहे भावना, त्यांनी मला सपोर्ट केला हिलिंगसाठी. त्यांनी मला हिलिंग दिली. त्यांनी ते रेकी पण करत होते, ते हिलिंग केली. मी त्यानंतर मेडिटेशन पण करायचो ड्युरिंग द कॅन्सर ट्रीटमेंट. मेडिटेशन केलं, योगासनं केलीत. पण ह्या सगळ्यांमध्ये पॉवर मला त्यांच्या हिलिंगमुळे येत होती, जिथे मला हिलिंग देत होते भावना मॅडम. आणि जसजसं किमोच्या ट्रीटमेंटनंतर मला जेव्हा त्रास होतो तेव्हा मी मॅडमला सांगायचो, मॅडम मला हिलिंग द्या. इवन ते मला बोलायचे की पाण्याची एक बॉटल दे, पाण्याची त्याला हिलिंग पॉवर द्यायची. आणि मी ते पाणी थोडं सिप करून दिवसभर प्यायचो. त्याने काय मला बॉडीला एनर्जी असायची. पहिले सुरुवातीला मला समजून नव्हतं येत की हे ॲक्च्युली खरंच असतं का, खरंच या गोष्टी घडतात का. पण ॲक्च्युली ह्या गोष्टीचे इफेक्ट होते. पहिल्या किमोच्या नंतर मी पूर्ण डाऊन झाल्यानंतर पण ही जी पॉवर जी माझ्या बॉडीला होती, हिलिंग पॉवर, आणि जेव्हा चालण्या फिरण्याची ताकद होती, ते आय थिंक त्यांच्या हिलिंगनुसारच होती. सेकंड किमोमध्ये तर पूर्णच डाऊन होती. इवन माझे हात पूर्ण बारीक झाले होते. मी तुम्हाला माझा तो फोटो शेअर करतो. तो खूपच डाऊन कंडिशनला होती. पण तरी पण त्यांच्या हिलिंगमुळे किंवा त्यांनी जे काही माझ्यासाठी प्रे केले त्यामुळे जी एनर्जी माझ्या बॉडीमध्ये होती आणि जी एनर्जी मला सपोर्ट करत होती, त्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, ठीक आहे. त्यानंतर मी पूर्ण डॉक्टर्स बोलले की तुम्हाला मिनिमम तरी 4 कीमो, त्यानंतर रेडिओथेरपी करावं लागेल. पण मी फक्त 2 कीमो घेतले आणि तिसऱ्या कीमोला मी सरळ नकार दिला. कारण मॅडमच्या त्या कीमोनीच मला अर्धं ओके झालं. त्यानंतर माझे मेडिटेशन्स होते, इवन नॉर्मली आयुर्वेदिक पण मी घेतले. पण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि आज सगळ्या गोष्टी ओके आहे बिकॉज ऑफ यांच्या ब्लेसिंग्समुळे. आणि जर ह्या मॅडमनी मला सपोर्ट केला नसता तर आज कंडिशन अलग असती. धन्यवाद.